झेंडा उभारताना लोखंडी पाईपमध्ये विद्युत वाहिनीतील करंट उतरल्याने दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी। लातूर दिनांक 10 जुलै। तालुक्यातील ग्रामपंचायत कोळपा येथे झेंड्यासाठी लोखंडी पाईप उभा करत असताना पाईपमध्ये विद्युत वाहिनीतील करंट उतरल्याने 4 जणांना शॉक लागला असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना आज दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान कोळपा येथे घडली असून गावावर शोककळा पसरली आहे, तर जखमीवर उपचार सुरू आहेत। कोळपा गावातीलच श्रीमती आंबेकर यांनी दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी पोलीस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ यांच्या समक्ष ग्रामपंचायत ठरावात मालकी हक्कातील 1 गुंठा जमीन बौद्ध विहारासाठी देऊ करण्याचे मान्य केले होते, पण त्यांनी तो शब्द पाळला नसून टाळाटाळ करत असल्यामुळे सदरील जागी गावातीलच अंकुश मारुती कांबळे वय 29, सूरज देवराव गायकवाड वय 25, गोपाळ शंकर झोडपे वय 40 व अजित लक्ष्मण जाधव वय 14 राहणार सर्व कोळपा यांनी झेंडा लावण्यासाठी आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान झेंड्याचा पाईप उभा करत असताना त्याचा स्पर्श 11,000 व्होल्ट विद्युत वाहिनीला झाला आहे। त्यामुळे अंकुश मारुती कांबळे व सूरज देवराव गायकवाड या दोघांचा जागीच अपघाती निधन झाले असल्याची माहिती कोळपा येथील पोलीस पाटील नंदकिशोर श्रीपतराव आंबेकर यांनी आज दिनांक 10 जुलै रोजी लातूर नेता न्यूजशी बोलताना दिली आहे। दरम्यान स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची घटना नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत, तर घटनास्थळावर पोलीस अधीक्षक अमोल तांबे व पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी भेट देऊन MSEBचे वरिष्ठ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पंच व ग्रामस्थ यांच्या समक्ष घटनेचा पंचनामा केला, तर शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। मी नंदकिशोर श्रीपतराव आंबेकर, पोलीस पाटील मौजे कोळपा, तालुका जिल्हा लातूर। आज कोळपा गावामध्ये बौद्ध विहारासाठी दिलेल्या जागेवर पंचशील ध्वजाचं झेंडाचा पाईप रोवत असताना बौद्ध समाजाचे 4 मुलं ते रोवत असताना त्या पाईपाचा स्पर्श 11,000 kV लाईटला वरी लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला। त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे मृत्यू झाल्याचे जाहीर केले आणि दोघाला तिथे करंट लागून थोडं लांब पडल्यामुळं थोडा मार लागलेला आहे। काय नाव होते, कोण होते त्यात? मयत झालेला अंकुश मारुती कांबळे वय 29 व सूरज देवराव गायकवाड वय 25 हे 2 मयत झाली आणि 2 जखमीमध्ये गोपाळ शंकर झोडपे वय 40 व अजित लक्ष्मण जाधव वय 14 वर्षे। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।